पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात अयोध्येत दाखल होणार। अयोध्या विमानतळ आणि अयोध्या रेल्वे धाम स्टेशनचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। राम जन्मभूमी न्यासाकडून सोहळ्याची पत्रिका नेत्यांना कुरिअर। जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आजपासून धावणार। अयोध्येतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार। महाराष्ट्राला मिळणार 6वी वंदे भारत एक्सप्रेस। महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रात होणार। त्यानंतर दिल्लीतले पक्षश्रेष्ठी जागा वाटपाला हिरवा कंदील दाखवणार। दिल्लीतल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत काँग्रेसचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। फॉर्म्युलाची एक्सक्लुझिव्ह प्रत एबीपी माझाच्या हाती। जागा वाटपाचा निर्णय काँग्रेस हायकमांड ठाकरे आणि पवार नवी दिल्लीमध्ये घेणार। काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची कोणतीही भूमिका यात नसेल। महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत वंचित बहुजन आघाडी गंभीर वाटत नाही। राज्यातील काँग्रेस नेत्यांचं पक्षाच्या केंद्रीय समितीला ब्रीफिंग। ठाकरे गटाचा अजित पवार गटाला धक्का। अजित पवारांचे कट्टर समर्थक माजी संजोग वाघेरे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाकडून 11 इमारतींवर कारवाई। 45,000 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त। आंबेगाव, बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरात कारवाईचा बडगा। दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा। पीक कर्ज वसुलीला सरकारकडून स्थगिती। दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी निर्णय। ताम्हिणी घाटात खासगी बसला अपघात। 2 महिला प्रवाशांचा मृत्यू। 55 प्रवासी जखमी। अवघड वळणावरती बस उलटल्यानं अपघात झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।